महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सध्या अधिक तीव्र झालेला आहे। म्हणजे हा संघर्ष काही महाराष्ट्राला नवा नाही आहे। गेल्या वर्षभरापासून हा संघर्ष आपण बघतोय आणि या संघर्षाचे दोन प्रमुख चेहरे आहेत, एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरा चेहरा तो म्हणजे जरांगे पाटील। आता यात तिसरा आणखीन एक चेहरा आला आणि तो म्हणजे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार। विजय वडेट्टीवारांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात किंवा ओबीसी मधून मराठा आरक्षणाला जोरदार विरोध केला आहे, मोर्चाची घोषणा केलेली आहे आणि आक्रमकपणे ते आपली बाजू मांडतायत। आणि भुजबळ आणि वडेट्टीवार हे जरी एकमेकांच्या विरोधात राजकीय पटलावर असले तरी सुद्धा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ते एकत्र आहेत। आणि अशातच या दोघांची एक गुप्त बैठक झाल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलेला आहे। नेमके दावे प्रतिदावे काय होत आहेत आणि पडद्यामागे नेमक्या काय हालचाली घडत आहेत आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। जरांगे विरुद्ध भुजबळ संघर्ष पुन्हा उफाळला। जरांगेंविरोधात भुजबळ वडेट्टीवारांची युती। भुजबळ वडेट्टीवारांच्या गुप्त बैठका झाल्याचा जरांगेंचा आरोप। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरोधात ओबीसी संघर्ष अधिकच तीव्र झालाय। हैदराबाद गॅझेटच्या जीआर नंतर ओबीसी समाजानेही आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरलंय। 2 सप्टेंबरचा जीआर सरकारने रद्द करावा अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी विरोधी पक्षातील ओबीसी नेतेही एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। याच छुप्या एकीवरून मनोज जरांगेंनी भुजबळ आणि वडेट्टीवारांवरती निशाणा साधलाय। आणि गुप्त भेटलाच ना, मान्यच करणार तू भेटलेलाच आहे। लोकात चर्चा काय असतं, भीतीला का नाही तर ते दडून राहत नाही। 2-2.5 महिन्यापूर्वीचा हा विषय जणू आता हळूहळू पूर्णपणाने बाहेर पडायला लागलाय आणि तसं षडयंत्र शिस्तानं दिसायला पण लागलं। कारण नागपूरचा मोर्चा हा काँग्रेसचा आहे, हे सत्य। आणि तुम्ही भेटून ठरवलंयस तू काय ते जरांगेचं काय तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती। आता वडेट्टीवार आहे ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना, ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? ते का पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात। त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो काय। आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही। तो काही मराठ्यांचा लीडर नाही, मराठ्यांचे खूप लीडर आहेत मोठे मोठे। त्यामुळे हा काय बडबड जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी। आणि ज्या पद्धतीचं माझी कुठलेही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही। हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं, दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे। त्यामुळे यामध्ये 1% तथ्य नाही। मी आणि भुजबळ एकत्र बसलो, भुजबळ साहेब, आणि आमचं गुप्त बैठक झाली। आतापर्यंत भुजबळांनी एकट्यानेच मनोज जरांगेंना अंगावर घेतलं होतं। यावेळी वडेट्टीवारही ओबीसी समाजाची बाजू ठामपणे मांडतायत। आम्ही एकमेकाचे महाराष्ट्रात राहतो, एकमेकाच्या आमचे संबंध अनेक वर्षाचे पिढ्यानपिढ्या आहेत। घर म्हणजे गाव म्हणजे आम्ही सगळ्यांच्या एक मंदिरात समान त्या नात्याला जपतो। ह्यामध्ये एक तरी शब्द मला दाखवा की विजय वडेट्टीवारांनी कधी तलवारीची भाषा केली काय, कधी बंदुकीची भाषा केली काय? आम्हाला अजिबात हे जमत नाही। आणि संपवून टाकायचाच विचार आहे, मारून टाकायचं मारून टाका, द्या त्यांच्या हातामध्ये 10-20 टोळके आहेत, टोळक्यांचा समूह असेल तर AK-47 मी कालही बोललो, पुन्हा काही ॲडव्हान्स बंदूक असतील तर देऊन टाका, उडवायला सांगून टाका। भुजबळ आणि वडेट्टीवार दोघांनीही जरांगेंचे आरोप फेटाळलेत, मात्र पडद्यामागे काहीतरी हालचाली घडतायत हे देखील तितकंच खरंय। 2 सप्टेंबरला निघालेल्या जीआर विरोधात ओबीसी समाजानं ठिकठिकाणी मोर्चे काढलेत।
सोबतच 10 ऑक्टोबरला नागपुरात भव्य मोर्चाचाही इशारा दिला गेलाय। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत ओबीसी नेत्यांनी आपली अडचण मांडली। ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लागणार। गाव पातळीवरती खाडाखोड करून प्रमाणपत्र तयार केली जातात। यंत्रणांवर दबाव टाकून प्रमाणपत्र बनवली जातात। ज्या गतीनं जात प्रमाणपत्र वाटली जातात त्यातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व राहणार नाही। त्यामुळे हैदराबाद गॅझेट रद्द करावं अशी प्रमुख मागणी ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे। आधीच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तापलंय। त्यात आता 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसी मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यानंतर काय पडसाद उमटतात हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।